रामकृष्ण हरिमाऊली आज जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा पालखी प्रस्थान सोहळा होतोय। पाऊस भरपूर देहू नगरीमध्ये पडलेला आहे आणि त्यामुळे वारकऱ्यांनी मोठ्या संख्येने गर्दी करू नये असं एक आवाहन करण्यात आलेलं आहे। तरी सुद्धा आपण पाहतोय की या देहू नगरीमध्ये हजारोंच्या संख्येने वारकरी आहेत ते आता दाखल झालेले आहेत। फक्त पुणेच नाही तर राज्यातल्या कानाकोपऱ्यातून वारकरी आता हळूहळू या देहू नगरीमध्ये आलेले आहेत आणि एक उत्साहाचं आणि भक्तिमय वातावरण सध्या देहू नगरीमध्ये झालेलं आहे। माऊली, कुठून आलाय तुम्ही? आम्ही मळशिरस तालुका मळवली। किती जण आलाय सोबत? आम्ही 12 जण आहे। बरं, किती वर्षांपासून करताय वारी? आम्ही 4 वर्ष झालं करतो। काय काय मिळतंय वारी करून? काय चांगला आनंद मिळतो। आनंद आनंद असा कुठेच आनंद नाही बघा, स्वर्गात सुद्धा नाही एवढा असा आनंद। असं माहेरला कशी लेक येते तसं एवढं भाग्य, असं एवढं तर आनंद आहे बघा। आता चालत जायचंय तुम्हाला, तयारी केली का? होय होय केली केली। काय काय म्हणत जाता बरं वारीला? अभंग, हा. हा, कोणता अभंग मानता तुम्ही? तुकारामाचा। तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम, तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम, धने तुक बासा मारता त्याने केला हा पुरुषार्थ, धन्य तुक बासा मारता त्याने केला हा पुरुषार्थ, तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम। माऊलींनी अगदी भक्तिमय वातावरण करून टाकलेलं आहे। कुठून आलाय माऊली तुम्ही? मी पंढरपूरहून आलोय। पंढरपूरवरून आलाय, आता तुमच्याच इकडे जायचंय की? आता चालत जाणार आणि आम्ही न्यायला चालू आहे। आम्ही वयाच्या 10व्या वर्षापासून आता आमचा मान आहे पालखीचा। आम्ही दर वर्षाला येतो आणि दर वर्षाला चालत जातो। माझा 10व्या वर्षापासून आज 47चा जन्म आहे, तरी मी वारी चुकवली नाही, चालत जाऊन चालत येतो। तर ह्या 4 दिवसात पाऊस जास्त झाल्यामुळे माणसं फांगाफांगी व्हायला लागले, नाहीतर भरपूर लोक येणार होते यात्रेला आणि त्यासाठी आम्ही चालत जातो देवळाला। आमचं मान आहे वाखरी पासून पंढरपूरला, पण आम्हाला एक घरातून माणूस इथं आलंच पाहिजे म्हणून आम्ही पालखी सेवासाठी आम्ही येतो। काय माऊली, कसं म्हणताय आणि काय उत्साह काय वारीचा? अति आनंद आहे। माझं प्रॉपर गाव सोलापूर जिल्हा मोल्डीम गाव। माझी इच्छा होती की संतांच्या गावाला घर असावं, इथं माझं स्वतःच घर आहे आणि याचा अति आनंद वाटतो इथं। म्हणजे तुकाराम महाराजा माऊली पण माझा इथं घर झालं आणि आज काल जी पाऊस झाला ती 50 वर्षात पाऊस झाला, अति इतका पाऊस झाला आणि हे वारकरी संप्रदाय बघून अति आनंद वाटतो। हे मला माझ्या गावी आनंद मिळाला नसतो। माऊली अशा पद्धतीने भाऊक होत आहात। कुठून आलाय माऊली तुम्ही? नांदेडून आलो साहेब, नांदेडून आलो। आम्ही 20 वर्षापासून वारी करतो। आम्ही माऊली सोबत बी कवा जातो, आम्ही तुकाराम महाराजाचाही कवा जातो। किती जण आहेत तुम्ही? आणि आम्ही 4 माणसं आलेले आहेत। आमची पक्कड 20 माणूस आहे, पण भाई बाहेर आहे। आम्ही इथं 4 माणसं आहोत। पण आता प्रशासनाने म्हटलं होतं की पुण्यात तुम्ही या, पुण्यातनं पायी चालत जाऊ आपण। पायी चालत जाणार ना इथून 20 वर्षापासून आम्ही पायीच चालत जातो। दर्शन घेतल्याशिवाय आम्ही तिकडून कसं काय परत जाणार बरं साहेब? इथं दर्शनासाठी आलो दर्शन घ्यायचं आणि पंढरपूरला सुद्धा दर्शन घेऊनच जायचं गावाकडे। तुकोबांचं दर्शन झालं का? नाही नाही, आता आंघोळी केली, आता रात्री आंघोळ्या झाली, आता दर्शन घेऊन आता दर्शनाला जाणार। तयारी झाली सगळी? तयारी झाली सगळी साहेब, तयारी सगळी झाली। आंघोळ कपडे सगळ्या गोष्टी घेऊन आलाय? सगळे व्यवस्थित झाले। आता दर्शन घ्यायचं आणि परत पंढरपूर गावाकडे पेरणी झाली का? झाली हो साहेब, पेरणी झाली। पाऊस आहे, पेरणी चांगली झाली। चिंता नाही? नाही चिंता, काय चिंता नाही साहेब, आनंद आहे, सगळा आनंद आहे। घराची चिंता नाही अजून? घराची चिंता नाही, घराची चिंता नाही। देवाची चिंता कशी? देवाची चिंताच नाही ना, इतरच काय ते नंतर मग घरी गेल्यावर मग महिनाभर घराची काळजी करायची नाही? नाही 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 नाही, तिकडे काळजी काहीच नाही। काय मिळतं वारी करून? काय मिळतं? आनंद मिळतो, आनंद।
आनंद मिळतो. आम्हाला चांगलं वाटते. हा, दर्शन घेतलं की चांगलं वाटते. ज्ञानेश्वर महाराजांचं बी दर्शन घेतलं, तुकाराम महाराजांचं बी दर्शन 4 वेळा घेतलं. तर आम्ही पंढरपूरनं आलो, आम्हाला दर्शन मिळालं, हेतून चालत जातो, आम्हाला यातच समाधान आहे. माऊली कुठून आले? आम्ही धाराशिव जिल्ह्यातून आले. माझं नाव लक्ष्मी नवनाथ जाधव. मी हे 16 पाहण्यासाठी दरवर्षी येते तेवढ्या लांबून. ह्याच्यात खूप आनंद भेटतो, मनाला समाधान वाटते. ह्याच्यात एवढा परम आनंद जो असतो तो या वारकऱ्यांना मिळत असतो आणि त्यामुळे मजल दर मजल करत हे सगळे वारकरी पंढरीच्या दिशेने जात असतात. आणि आज या जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या देहू नगरीतून पालखी प्रस्थानाला सुरुवात होती आणि त्याआधी वारकरी आता देहू नगरीमध्ये दाखल झाल्याचं चित्र आहे आणि एक भक्तिमय वातावरण आहे ते सध्या देहू नगरीमध्ये झालेलं आहे. कॅमेरामन रोहित वनकटेसह अमोल धर्माधिकारी, LS मराठी, देहू.